आज आपण होममेड व्हॅनिला प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 250 ml च्या कपाने 1 कप मैदा घेतलेला आहे, हाफ कप शुगर घेतलेली आहे आणि 1/3 कप मिल्क पावडर घेतलेला आहे। आता हे तिन्ही पावडर जे आहे ते आपण मिक्सीच्या जारमध्ये ॲड करणार आहोत। तर इथे मिक्सीचा जार खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामध्ये हे जे तिन्ही पावडर जे घेतले होते ते तिन्ही पावडर ॲड केले आहेत। त्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून व्हॅनिला पावडर घेतलेला आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून आपण इथे सायट्रिक ॲसिड घेणार आहोत, जेणेकरून आपला स्पंज जो आहे छान फुलणार आणि तो जास्त काळ टिकून राहणार। तर इथे आपला प्रीमिक्स बनवताना आपल्याला मेजरमेंटकडे खूप लक्ष द्यायचं आहे आणि काळजीपूर्वक हे बनवायचं आहे। जर एक जरी आपला थोडासा जरी मिसमॅच झाला तर आपला प्रीमिक्स हा परफेक्ट होणार नाही। सो इथे मी हे जे पूर्ण पावडर आहे ते मिक्स करून इथे मिक्सीला 2-3दा फिरवून घेणार आहे, ज्यामुळे आपल्या स्पंजमध्ये एअर निर्माण होणार आणि त्यामुळे आपला स्पंज जो आहे तो छान रेडी होणार परफेक्ट बेकरीसारखा। सो इथे मी छान मिक्सीला 2-3दा फिरवून घेतलेलं आहे। आपल्याला प्रत्येक स्टेप ही काळजीपूर्वक करायची आहे, त्यामुळे तेव्हाच आपला स्पंज जो आहे तो व्यवस्थित होणार, अदरवाईज आपला स्पंज हा होणार नाही। तर इथे मी मिक्सीला फिरवल्यानंतर इथे मी आता एक छालणी घेणार आहे आणि छन्नीच्या मदतीने मी याला छान छानून घेणार आहे। ही प्रोसेससुद्धा आपल्याला 2-3दा करायचं आहे। तर ही आपला व्हॅनिला प्रीमिक्स आहे। सेम व्हॅनिला प्रीमिक्ससारखंच मी जो आपला चॉकलेट प्रीमिक्स असते ते सुद्धा रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। तोपर्यंत तुम्ही या व्हॅनिला प्रीमिक्सपासून आपला स्पंज हा रेडी करून पहा आणि टेस्ट करून पहा आणि तुम्हाला तो स्पंज कसं होते ते कमेंटमध्ये सांगा। आता हे प्रीमिक्स जे आपण रेडी केलेलं होतं ते मी एक एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे आणि जेव्हा कधी मला केकचं ऑर्डर येईल तेव्हा ते मी यूज करणार आहे। तर इथं आपला प्रीमिक्स हा रेडी झालेला आहे। तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब